नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे सोयाबीनचे कुरकुरीत आणि चटपटीत भजी कशी बनवायची ते। चला तर मग सुरुवात करूया सोयाबीनची भजी बनवायला। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत इथे 2 वाटी सोयाबीन वडी। त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास गरम पाणी करून घालायचं आहे। त्यानंतर ही सोयाबीन वडी 10 मिनिटांसाठी अशीच भिजत घालायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे एक मीडियम साइज मध्ये कांदा, अद्रक, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या। आता आपल्याला हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता ही पेस्ट आपल्याला एका स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 3 मोठे चमचे दही घालतेय। त्यानंतर 3 मोठे चमचे बेसन, त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर 1 छोटा चमचा हळद घालायची आहे, 2 छोटे चमचे धने पावडर, त्यानंतर 1 छोटा चमचा लाल तिखट, त्यानंतर चाट मसाला घालायचा आहे 1 छोटा चमचा, त्यानंतर चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर इथे पीठ थोडंसं घटसर वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं पाणी घालू शकता। इथे मी थोडंसं पाणी घालते कारण की इथे मला पीठ थोडंसं घटसर वाटतंय। त्यानंतर मी पीठ चांगले इथे फेटून घेत आहे। त्यानंतर आपण जे सोयाबीन वडी भिजत घालत ठेवली होती ते बघून घेऊया। हे बघा, आपली सोयाबीन वडी चांगली भिजलेली आहे। आता ही सर्व सोयाबीन वडी आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व सोयाबीन वडीमध्ये जे पाणी आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। इथे मी सर्व सोयाबीन वडी काढून घेतलेली आहे। त्यानंतर ही सोयाबीन वडी आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही हाताने किंवा चमच्यानेही करू शकता। त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालतेय। इथे मी मिश्रणामध्ये कोथिंबीर घालून अशा प्रकारे मिक्स करून घेते। त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। इथे आपलं तेलही चांगले गरम झालेले आहे। चला तर मग भजी बनवायला सुरुवात करूया। मिश्रणामध्ये मिक्स केलेले सोयाबीन आपण एक एक करून तेलामध्ये सोडूया। गॅस आपल्याला मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, म्हणजेच आपले सोयाबीन भजी छान तळल्या जातील आणि छान कुरकुरीत होतील। इथे आपले सोयाबीनची भजी छान तळून झालेली आहे। आता आपण इथे ते काढून घेऊया। हे बघा, खूप छान दिसतंय आपले सोयाबीनची भजी आणि खूप छान क्रिस्पी झालेले आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
तुम्ही इथे हिरवी चटणी किंवा सॉस सोबतही ही भाजी खाऊ शकता। खूप छान टेस्टी लागतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।